खरं तर प्रत्येक सकाळी आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असते स्वतःला सिद्ध करण्याची. जीवनात किती अंधार असो, आपणच आपल्या आयुष्याचा सूर्य व्हायचं असतं. आणि तसं तर निसर्गाकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. पण आता सूर्याचंच उदाहरण आपण घेऊया. कोणाकडून कसली अपेक्षा न ठेवता रोज त्याच्या वेळेला येतो, त्याच वेळेला मावळतो. तर ही एक गोष्ट खूप मोटिवेट करून जाते मला. आणि म्हणूनच मला सूर्य उगवताना असो की मावळताना असतो, मला बघायला खूप आवडतं आणि खूप शांत वाटतं त्या वेळेला मला. म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी तुम्हाला दाखवत असते. स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर इथे आता सकाळी माझं घरातलं आवरून झालं होतं म्हणजे आधीचा टिफिन झाला होता, आमचा नाश्ता झाला होता. आणि आज पाहुणे येणार होते आणि त्यांना यायला खूप उशीर होणार होता, म्हणून आम्ही नाश्ता करून घेतला होता. तर मला स्वयंपाकात आज वरणबट्टी आणि असं आमच्याकडचा मेनू बनवायचा होता, स्पेशल खानदेशी. तर त्यासाठी सगळं निवांत चाललं होतं, कारण त्यांनाही वेळ होता. हळूहळू थोडीफार स्वयंपाकाची तयारीसुद्धा मी करत होती सोबतच. त्याआधी आता इथे माझी देवपूजा चालली. आणि सुरुवातीला जे काही मी तुम्हाला फुलं दाखवली, तर मी आता अशी मिक्स फुलं न आणता फक्त 2च रंगांची फुलं आणते सध्या, कारण खूप गडबड होऊन जाते सगळी फुलं आणली की वेगवेगळी ठेवायला. तर मी फक्त पिवळा आणि व्हाईट रंगाच्यातही फुलं आणलेली. तर सजवायलाही खूप छान वाटतं देवघर ह्या 2 कलरच्या फुलांमुळे. आणि सगळी लहान लहान आकाराची बघून मी आता ह्यावेळेस आणली होती. कालच गेली होती मी फुलं आणायला. आणि छान अशी फुलं मला मिळाली होती, कारण मी सकाळीच गेली होती एक 8-9ला आधीला स्कूलला सोडून, म्हणजे आधी स्कूलला गेल्यानंतर. आणि हा एक छोटीशी क्लिप मला माझ्या जुन्या फोनमध्ये, म्हणजे आहोंच्या फोनमध्ये मला हे भेटलं. तर हा पावसाळ्यातला व्हिडिओ असावा बहुतेक, कारण पाणी पडलेलं मला दिसतंय नुकतंच. तर किती छान अशी माझी झाडं त्यावेळेस झालेली होती. तर हे झाड असं होतं आणि आत्ता कसं झालं आहे ते मी तुम्हाला दाखवेल. आता सगळे पानं त्याचे गळून गेलेले आहेत, पण ठीक आहे, असो. ते परत आता ग्रोथ होते त्याची छान अशी. आणि ऑलरेडी खूप काही फुलं त्याने मला त्या सीझनमध्ये दिलेली होती पावसाळ्यात देवपूजेसाठी. त्यामुळे मी टाकून न देता शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे त्याला जगवायचं. ते कृष्णकमळचा वेळ तो होता. आणि ही गुलाबाचं झाड. आणि किती लहान लहान, मला सगळी झाडं खूप लहान वाटत आहे माझी आता, कारण आत्ता मी त्यांना बघते तर ती खूप मोठी झालेली आहेत. हा पावसाळ्यातला व्हिडिओ आहे माझा. आणि ह्या झाडाला तर आता फुलंच येणं बंद झालेलं आहे. तर करूया आता याचंही काहीतरी करावं लागेल. आणि तसंही जसे ऋतू चेंज होतात तसं झाडांवर खूप त्याचा इम्पॅक्ट पडतो. तर हिवाळ्यामध्ये खूप माझी झाडं आता खराब झाली होती, आणि आत्ता परत उन्हाळा लागला तशी ती आता छान दिसायला लागली उन्हात ठेवल्यामुळे. आणि हे एक झाड फुलं भरपूर येतात त्याला, पण हे असे काही 2-3 झाडं आहेत की ते फक्त शोची फुलं असतात. त्यांना ते आपण पूजेसाठी वगैरे वापरू नाही शकत, पण दिसायला छान दिसतं असं बाल्कनीत वगैरे. आणि त्यावेळेला बघा जास्वंदीला किती छान अशा कड्या आलेल्या होत्या. आणि खूप सारी फुलं मी गणपतीमध्ये सुद्धा घरातली वापरली होती बाप्पांना, आणि बाप्पांच्या आवडीचंच ते झाड आहे. त्यानंतर हे झेंडू आहे अजूनही माझ्याकडे, पण आता फुलं वगैरे काही येत नाही त्याला. तर ही सगळी झाडं बघून मला आता वाटते की यांना परत आपल्याला असं बनवायचं आहे. आणि पर्पल कलरची जी काही फुलं दिसत आहेत, तर ते झाड मी आत्ता काढून टाकलेलं आहे, कारण ते खराब झालं होतं खूप जास्त. तर आहोंचे एक फ्रेंड येणार होते नागपूरवरनं, आणि इकडे पुढे त्यांना लग्नाला जायचं होतं कुठेतरी, मला वाटतं सटाणाला का कुठेतरी त्यांना जायचं होतं, मला आता कन्फर्म आठवत नाही आहे. तर ते सोबत जाणार होते इथून पुढे. तर ते होते आज जेवायला. तर इथे माझं वरण झालं होतं, बट्टी शिजवून झाली होती आणि कट करून ठेवलं होतं, फक्त तळायचं तेवढं बाकी होतं. आणि मिक्स भाजी मी इथे बनवली होती, फ्लावर, वाटाणे आणि बटाट्यांची. तर अर्ध्याहून जास्त स्वयंपाक माझा झालेला होता, पण काही गोष्टी अशा असतात की आपण ते गरम गरम सर्व करतो, म्हणून तेवढं मात्र बाकी होतं. आणि इथे मी आता गोडात मला काहीतरी बनवायचं होतं, तर अहो बोलले की गुळाचा शिरा कर म्हणून. तर गुळाचा शिरा करते मी, आणि त्यासाठी गुळाचं पाणी उकळत ठेवलेलं आहे. आणि त्यात मी आता थोडीशी वेलची पावडर घातली आहे. त्यानंतर आहोंनी बाहेरून थोडंसं आम्रखंडही आणलं होतं ताटात लावायला म्हणून. आणि इथे आता मला कांदा भजी बनवायची. तर कांदे जे काही असतात तर ते असे लांब लांब कट करून घेते उभे, आणि त्यानंतर त्यांना थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं, जोपर्यंत की मला भजींचं पीठ वगैरे माझं असं मिक्स करून होत नाही तोपर्यंत. आणि मी जेव्हा असं कांदा भजी वगैरे किंवा पालकची भजी असं काही बनवते, बटाट्याची भजी वगैरे, तर लाल तिखट मी बेसन पिठात वापरते. आणि किंवा मग हिरवी मिरची आणि कोथिंबीर जे काही असतं तर ते मिक्सरमध्ये वाटून टाकते. पण खूप जास्त तिखट असते हिरवी मिरची ही, म्हणून मी ह्यावेळेस असे मोठे मोठे चंक्स करून टाकले, जेमुळे की ते काढता येतील आपल्याला खाताना, समोर दिसले की खाताना, म्हणून ते जाड जाड करून टाकलं होतं. आणि बऱ्याचदा मी सांगते तर मी पकोडी वगैरे भजी काही बनवते तर हे सुगोकीचं पीठ मिक्स वापरते, भजी मिक्स, जे की तिकडे जळगावला मिळतं माझ्या माहेरी.
त्यानंतर इथे आता माझं पाणी उकळून झालं होतं गुळाचं, तर इथे मी रवा भाजून घेतला होता तुपात आणि त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि किशमिश वगैरे घालून व्यवस्थित भाजून घेतलं. आणि आत्ता मी रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात ते गुळाचं पाणी घालून घेते. तर इथे आता आपला हा शिराही तयार झालेला आहे गुळाचा. तर बऱ्याचदा मी तेलातही बनवते, पण आज मी मुद्दामून तुपात बनवला. आणि आता त्यावर मी हे झाकण ठेवून देते, ज्यामुळे की तो वाफ आहे तसं छान असा फुलला जातो, मोकळा होतो आणि मऊ लुसलुसीत असा आपला बनून तयार होतो शिरा. आणि बरेच दिवस झाले माझं ह्या बांबू ट्रीकडे लक्षच नव्हतं आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं होतं. ते आता आहोंचं लक्ष गेलं. त्या भाऊंना ते घर दाखवत होते, तर त्यांनी सांगितलं की हे पूर्ण सुकं झालेलं आहे आणि लगेच माझ्याकडे आणून दिलं की याला स्वच्छ धुवून पाणी भरून दे म्हणून असं. तर ते करून दिलं मी सगळ्यात आधी. आणि मी असं कधी होत नाही, पण आता माझ्या नेमकं लक्षातच नाही आलं आणि ते पूर्ण सुकं झालं होतं, म्हणजे पाणी पूर्ण त्यातलं आटलं गेलं होतं. त्यानंतर इथे मी आता बट्टी तळून घेते. आणि आम्ही जेव्हा म्हणजे असं घरच्यांसाठी किंवा आमच्यासाठी वरणबट्टी वगैरे बनवतो, तर आम्हाला चपात्या वगैरे काही लागत नाही, पोळीची गरजच आम्हाला भासत नाही. पण म्हटलं हे नवीन आलेले आहेत काही लोकांना, म्हणजे वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक एरियात खाण्यापिण्याची, तर काही जणांना पोळी ही लागतेच. तर 2-3 पोळ्यासुद्धा मी बनवल्या होत्या आणि बरंच झालं बनवलं कारण त्यांनी सुरुवात भाजी चपाती खाऊनच केली होती. तर मी हाताशी बनवून ठेवलं होत्या म्हटलं लागल्या तर. आणि त्यात सोबतच मी बट्टी तळत होती बाजूला. आणि भाजी वगैरे सकाळी झालेली होती, तर ती गरम करून घेतली. ताटं वगैरे त्यांना करून दिली होती मी. आणि भजी वगैरे मला बनवायची होती, तर ती मग मी गरम गरम त्यांना बनवून जसं जसं होत होतं तसं देऊन येत होती. तर इथे म्हणजे ताटंही बनवून झालेले आहेत आता. आणि माझ्याकडे आधी भात वाढण्यासाठी एक चमचा होता, ऑरेंज कलरचा असतो, बऱ्याच जणींकडे अजूनही असेल तो. तर तो हरवला आहे की काय शिफ्टिंगमध्ये कुठे पडला, तर त्यानंतर नवीन घेणंच नाही झालेलं. तर मी आता वाटी वापरते भात वाढायला वगैरे. आधी वाटीला तूप लावून घेते खाली आणि मग त्यात भात असं थोडंसं प्रेस करून दाबून भरून घेते. तर तसंही छान निघतो भात, असा इकडे तिकडे पसरत नाही ताटात, जसाचा तसा राहतो. पण तो चमचा खूप यूजफुल होता माझ्यासाठी आणि तो मला आता भेटत नाही आणि दिसला नाही बरेच दिवस झाले, कुठे बाहेर गेले. तर आता मला दिसला तर तो आणावा लागेल. मग ते लेट आल्यामुळे जेवणाला खूप जास्त आम्हाला उशीर झाला होता, 2 वाजले होते जेवणाला. आणि घरातलं सगळं आवरतच आधीला आणायची वेळ झाली होती, तर मी त्याला आणायला गेली होती आणि संध्याकाळच झाली होती. आता इथे 4-4:30 वाजले होते. तर सकाळी तर जेवण खूप लेट झाली होती. संध्याकाळी फारसं स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आता, सकाळचंही थोडंफार उरलेलं होतं. आणि आणि ते दोघंजण गेले होते तिकडे लग्नाच्या ठिकाणी, फक्त मी आणि आधीच होतो घरी. तर जे काही होतं सकाळचं उरलेलं तेच आम्ही आता खाणार होतो. तेही भूक लागेल तेव्हा, कारण त्यांची जेवणं 1:30-2ला झाली. त्याच्यानंतर मी केलं होतं थोडंफार आवरून, तर मला खूप जास्त लेट झालं होतं. आधीला आणल्यानंतर मी जेवायला बसली होती. तर असं आता जेव्हा भूक लागेल तेव्हा करूयात म्हटलं. आणि हे काम बऱ्याच दिवसांचं पेंडिंग होतं, बऱ्याच दिवसांचं म्हणजे कॉटनचे ड्रेस मला खूप आवडतात घ्यायची, तर मला खूप हौस आहे हे कपडे, कॉटनचे कपडे घ्यायची, मग ते ड्रेस असो किंवा साड्या असो. पण मग त्यांचा प्रॉब्लेम एकच असतो की एकदा घातले की त्यांना सारखी प्रेस लागत असते, परत दुसऱ्यांदा आपण त्यांना घालूच नाही शकत वॉश केल्यानंतर, आधी प्रेस करायला लागतं. आणि नाही जर केलं तर मग ते खूप विचित्र दिसतं अंगावर. तर आज जे काही कॉटनचे माझ्याकडे बरेच आहेत ड्रेस, मला आवडतं स्पेशली कॉटन वेअर करणं, तो कपडा मला खूप कम्फर्टेबल वाटतं त्याच्यात. तर भरपूर ड्रेस माझे कॉटनचे असतात, साड्याही असतात. तर तसंच हे सगळे जमा झाले होते जे काही घेतले होते ते. तर मग त्यांना 1-2दा घालून झालेलं होतं आणि वॉश केल्यानंतर मग ते असे झाले होते चुरगडल्यासारखे. तर आज म्हटलं त्यांना आज प्रेस करून घेऊयात, बऱ्याच दिवसांपासून काढून ते वरच ठेवलेले होते बेडवर. तर एकदा मागे साड्यांचं वगैरे आवरलं होतं सगळं, तर ते काही शूट करणं नव्हतं झालेलं, कारण त्या दिवशी मी खूप दमली होती अक्षरशः आणि मला खूप पसारा होता घरात, तर कॅमेरा लावायलाच मी विसरले होते. असं माझ्याच्याने बऱ्याचदा होतं, जेव्हा खूप जास्त काम असतं तेव्हा मी विसरून जाते, डोक्यात नाही राहत माझे की आपण हे शूट करायला पाहिजे होतं. सगळं काम झाल्यावर माझ्या लक्षात येतं. तर इथे मी आता सगळे ड्रेसेस आहेत माझे कॉटनचे, तर त्यांना प्रेस करून घेते. आणि हो, तुम्हाला जर का माझं ड्रेसचं कलेक्शन किंवा साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा. फारसं काही एवढं मोठं आणि असं युनिक वगैरे भारीतलं असं काही नाही आहे, पण जे काही आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर ते तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना लाईक करत चला. आणि जे कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जे कोणी माझा हा व्हिडिओ बघतायत तर तुमच्यापैकी कोणाकोणाला म्हणजे कॉटनचे कपडे घालायला आवडतात किंवा साड्या नेसायला आवडतात, तर कॉटन फॅब्रिक ओव्हरऑल कोणाला आवडतं त्यांनी मला कमेंट करून सांगा. मला वाटतं बऱ्याच जणांना आवडतं, कारण खूप कम्फर्टेबल असतं आणि खूप सटल असा लुक येतो त्यात असं ओव्हर काही वाटत नाही आणि त्यातल्या त्यात शाईन नसते कपड्यांना, मॅट फिनिशमध्ये असतात, म्हणून मला खूप जास्त आवडतात.
आणि जेव्हा मी हे सगळे ड्रेस घेतले होते कॉटनचे तेव्हा मला वाटत होतं की त्यांचा रंग वगैरे जाईल, पण खूप छान त्यांची क्वालिटी निघाली. एकही ड्रेसचा माझा रंग नव्हता गेलेला. आणि खास करून तो जो काही आहे एक नेव्ही ब्लू, तर त्याची मला सगळ्यात जास्त शक्यता होती की जाईल, पण त्याचाही नव्हता गेलेला. कारण आणल्यानंतर लागलेच मी त्यांना मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवते थोडा वेळ, कॉटनचे कपडे वगैरे जे काही घेते, साड्या वगैरे किंवा ड्रेस, आणि मग त्यानंतर मिठाच्या पाण्यातून काढून एक नॉर्मल पाण्याने धुवून घेते. त्यामुळे बऱ्यापैकी तो जो काही रंग असतो तो पॅक बसतो असं म्हणतात. असं मी ऐकलेलं आहे आणि खूप आधीपासून मी ते करत आलेली आहे, तर तसंच मी करते. आणि टॉप ठीक आहे, टॉप वगैरे किंवा पॅन्ट झालेले असतात, चुरगडलेले असतात, पण ह्या ओढण्या बापरे पूर्ण यांचं मी तर म्हणते ना असे पोंगे झालेले असतात. तर तुम्ही बघू शकता कॉर्नर्सला तर खूप अशा आढ्या पडलेल्या होत्या आणि खूप मोठ्याच्या मोठ्या आणि छान अशा ओढण्या असल्यामुळे मला खूप आवडतात हे ड्रेस. तर ओढण्यांवरही मी आता प्रेस फिरून घेतलेले आणि खूप कडक अशी इस्त्री केली, मला अजिबात आवडत नाही. एकदम नॉर्मल करते मी, म्हणजे असं की त्यांना प्रेस केलेले असंही वाटायला नको. तर आपण जसं नो मेकअप लुक म्हणतो तसं नो प्रेस लुक असं काहीसं मी करत असते, नॉर्मली फिरवत असते. फक्त एक जे काही जास्तीच्या गुढ्या वगैरे असतात त्यांना सुरकुटं पडलेल्या असतात, बस तेवढं फक्त मी काढून घेते. आणि हा ड्रेस मी ऑनलाईन घेतला होता, तर हाही कॉटनचाच आहे आणि खूप छान याची क्वालिटी निघाली आहे. कॉटनपेक्षा थोडा मला तो जरा जाड वाटतो. आजच्या दिवशी ना एकादशी होती, महिन्याची एकादशी जी काही असते ती, आणि दुसऱ्या दिवशी लागलेच प्रदोष, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग महाशिवरात्री होती. तर हे 3 दिवस मी हे पारायण लावलं होतं शिवलीलामृतचं. तर आजचा पहिला दिवस होता. तर इथे माझं आता म्हणजे जे काही अध्याय मला वाचायचे होते 5 अध्याय ते माझे वाचून झाले होते आणि नैवेद्य दाखवून झाला होता. संध्याकाळची देवपूजा माझी आवरून झाली होती. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.